18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो। या विशेष दिवसानिमित्त आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं बहुसांस्कृतिक ठाणे या हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं। या हेरिटेज वॉकची सुरुवात सुप्रसिद्ध पुरातन कोपिनेश्वर मंदिरापासून करण्यात आली। त्यानंतर मासुंदा तलाव, सेंट जॉन बॅप्टिस्ट चर्च, पारसी सिनेगॉग, जैन मंदिर, मुस्लिम धर्मियांचं सामाजिक भवन या ठिकाणी भेट देऊन शेवटी समारोप टाउन हॉल येथे करण्यात आला। या हेरिटेज वॉक मध्ये अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी शशिकांत गायकवाड यांच्यासह ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी यासिन तडवी, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या अद्वैता मांगले, क्रीडा मार्गदर्शक श्रद्धा तळेकर आदी अधिकारीही उपस्थित होते। या हेरिटेज वॉक दरम्यान संदेश आवडन यांनी मार्गदर्शकांची भूमिका अत्यंत चोख बजावली। भेट दिलेल्या प्रत्येक वास्तूचं ऐतिहासिक महत्त्व, त्या वास्तूविषयीची वस्तुनिष्ठ माहिती, तसेच संदर्भ अशी वैविध्यपूर्ण माहिती त्यांनी यावेळी दिली। त्यांना ज्येष्ठ इतिहास अभ्यासक सदाशिव टेटविलकर, इंटॅक्टच्या सहसंयोजक ॲडव्होकेट दिव्या ठाकूर, सिने अभ्यासक संतोष पाठारे, दूरदर्शनच्या प्रसिद्ध निवेदिका मानसी आमडेकर, कार्यक्रम छायाचित्रकार जय मनोरे या सर्वांचीच मोलाची साथ लाभली। तर जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, उपजिल्हाधिकारी रुपाली भालके यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या हेरिटेज वॉकचं अतिशय उत्कृष्ट नियोजन तहसीलदार सचिन चौधर आणि अश्वमेध प्रतिष्ठानचे संस्थापक, पुरातत्व अभ्यासक आणि मानद वन्यजीव संरक्षक महाराष्ट्र राज्य अविनाश हरड यांनी केलं। नाशिक आणि अमरावती येथे घडलेल्या कथित लव्ह जिहाद प्रकरणानंतर राज्यभरात विविध प्रतिक्रिया उमटत असून या घटनांच्या निषेधार्थ ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर सकल हिंदू समाजाच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी घोषणाबाजी करत संबंधित घटनांबाबत संताप व्यक्त केला। तसंच अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात आली। समाजात अशा प्रकारच्या घटना वाढत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत आहे असं मत काही आंदोलकांनी व्यक्त केलं। यावेळी आयोजकांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं। कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास तात्काळ कळवण्यासाठी 7400036999 हा हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आलाय। या हेल्पलाईनच्या माध्यमातून तात्काळ मदत आणि मार्गदर्शन दिलं जाईल असं यावेळी विजय त्रिपाठी यांनी सांगितलं। पोलिसांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे स्टेशन परिसरात बंदोबस्त ठेवला होता, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। आंदोलन शांततेत पार पडलं असून यापुढेही अशा घटनांविरोधात आवाज उठवण्याचा इशारा आयोजकांनी दिला आहे। अद्यापही महाराष्ट्रात सुरू आहे आणि मुख्य आरोपी जो आहे तो अद्यापही फरार आहे। कसं बघते या प्रकार अमरावतीमध्ये देखील एका मुलाने केलेला आहे, कसं बघताय संपूर्ण प्रकरण? आज आम्ही ठाण्यात सकल हिंदू समाज म्हणून ठाणा स्टेशनच्या बाहेर आज आम्ही निदर्शनं करत आहोत। येत्या काळात ठाण्यातली जेवढे TCS असू द्या किंवा IT पार्क असू द्या किंवा जिथे जिथे हे जिहादी डुक्कर मालक आहेत किंवा हे जिहादी डुक्कर मॅनेजर आहेत किंवा हे जिहादी डुक्कर HR आहेत, यांच्यावरती आम्ही लक्ष देणार आहोत। आणि येत्या काळात जर आम्हाला ठाण्यातून असा एखादा प्रकार कळला तर सकल हिंदू समाज त्यांना त्यांच्या त्याच भाषेत उत्तर देणार आहे, हे आम्ही ठरवलेलं आहे। कारण की तुम्ही बघू शकता की TCS मध्ये हा जो प्रकार झाला त्याच्यामध्ये लव्ह जिहाद हा क्लिअर अँगल होता, त्यांनी त्या मुलींना फसवलं। आता नवीन प्रकरण 2 दिवसापूर्वी अमरावतीचा तो जो जिहादी डुक्कर आहे त्यांनी 180 हिंदू नाबालिग मुलींचं सोशल मीडियामध्ये व्हिडिओ बनवले, नंतर त्यांना ब्लॅकमेल केला का सोशल मीडियामध्ये तुमचे मी व्हिडिओ टाकणार। आणि हे दोन्ही जिहादी डुकरं हे एक दुसऱ्याशी शर्यत लावायचे की सर्वात जास्त हिंदू मुलींना कोण पटवणार आणि सर्वात जास्त लव्ह जिहाद कोण करणार। माझी सर्व हिंदू भगिनींना, बहिणींना, आईंना विनंती आहे, जर तुमच्या घरी असा एखादा प्रकार घडत असेल, तुम्ही घरी आल्यावर तुमच्या बहिणीला, तुमच्या मुलीला विचारा, तिच्या तुम्हाला हावभाव जर बदल दिसत असेल की ती त्याच्या धर्माबद्दल तिला आदर नाहीये, दुसऱ्या धर्माबद्दल तिला काय आदर दिसत आहे, तर तुम्ही लवकरात लवकर पोलिसांना संपर्क करा। आज जे आपले
हिंदुत्वचे जेवढे लोकांना वाटतं की लव जिहाद हा थोतांड आहे, त्या हिंदू लोकांसाठी, सेक्युलर हिंदूंसाठी हा एक सर्वात मोठा सबक आहे. तर त्यांनी याच्यात बघावा की लव जिहाद हा खरं एक फॅक्टर आहे. येत्या काळात सकल हिंदू समाज ठाणेच्या वतीने आम्ही ठाण्यातील जेवढे IT पार्क असू द्या किंवा कंपनीज असू द्या, जिथे जिथे हे जिहादी डुकरं मालक आहेत किंवा HR आहेत किंवा ते स्वतः मालक, HR मॅनेजर ज्या चांगल्या पोस्टवर असतील, त्यांच्यावर प्रशासनाला विनंती आहे का त्यांनी त्यांचे गुप्तहर करून, जसं नाशिक पोलिसांनी केले तसे त्यांनीही आपले पोलीस डिपार्टमेंट लावून त्याची माहिती घ्यावी. अन्यथा सकल हिंदू समाज त्यांना योग्य तो उत्तर ठाण्यामध्ये देणार आहे. सर, असे प्रकार घडतायत, सरकारनं कुठेतरी गांभीर्याने या गोष्टींकडे पाहणं गरजेचं आहे का? काही कायदा निघणं गरजेचं आहे का? लव धर्मांतरचा कायदा आलेला आहे आणि सरकार गांभीर्य आहे यासाठी आज तुम्हाला TCS आणि अमरावतीचे विषय दिसत आहेत आणि यांच्यावरती गुन्हेही दाखल होत आहेत. लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून ते हाणून पाडणाऱ्या महिला विरोधी काँग्रेससह UPA इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचा निषेध करण्यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला. केंद्र सरकारनं महिला आरक्षण म्हणजे नारी शक्ती वंदन विधेयक मांडलं, परंतु हे विधेयक 2/3 बहुमत नसल्यामुळे पडलं. मोदी सरकारचं हे असं पहिलं विधेयक आहे जे ते मंजूर करून घेऊ शकले नाही. काँग्रेसने डावपेच करून हे विधेयक नामंजूर करण्याचा घाट घातला आणि तो डाव यशस्वी देखील झाला. त्यामुळे संपूर्ण महिलांचा अवमान जो आहे तो काँग्रेसच्या वतीनं करण्यात आला आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्याकरिता ठाण्यातील शिवसेनेच्या वतीनं काँग्रेसचा निषेध करत आज निषेध आंदोलन करण्यात आलं. ठाण्यातील आनंद आश्रमाबाहेर आज हे विधेयक नामंजूर झाल्याबद्दल काँग्रेस सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी ठाणे शहर महिला आघाडी माजी महापौर नगरसेविका मीनाक्षी शिंदे, नगरसेविका नम्रता भोसले जाधव, ज्येष्ठ नगरसेविका प्रमिला केणी, अपर्णा साळवी, ॲडव्होकेट अनिता गौरी, माजी नगरसेविका पूजा वाघ यांचे अनेक शिवसेनेच्या नगरसेविका आणि पदाधिकारी देखील उपस्थित होत्या. मला असं वाटतं की सगळ्या महिला निषेध म्हणून आज रस्त्यावर उतरलेल्या आहेत. काल संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयक नामंजूर करण्यात आलं. खऱ्या अर्थाने महिलांचा कुठेतरी सन्मान होत असताना ह्या कोणत्या मनोवृत्तीच्या विरोधकांना हे बघवत नव्हतं आणि त्याच्यामुळे त्यांनी हे विधेयक नामंजूर केलेलं आहे. खरं तर त्यांचं हे फेल्युअर आहे, कारण महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या राजकारणामध्ये महिलांचं एक वेगळं स्थान आहे आणि त्या स्थानाचा सन्मान करण्यासाठी मोदी साहेबांनी हे आरक्षण विधेयक आणलं होतं आणि त्याला कुठेतरी विरोधाला विरोध करायचं म्हणून अशा प्रकारे त्यांनी हा विरोध दाखवला आणि हे विधेयक नामंजूर केलं. खऱ्या अर्थाने तळागाळातली जी महिला आहे ती आज विधानसभेमध्ये असेल किंवा संसदेत असेल तिथं जाण्याचा मार्ग मोकळा होणार होता, पण कुठेतरी काँग्रेसनी अशा प्रकारची मनोवृत्ती दाखवून हे विधेयक नामंजूर केलेलं आहे. तर खरं तर सगळ्या विरोधकांचं आम्ही निषेध करतोय. मॅडम, कुठेतरी बहुमत असताना देखील एखादं विधेयक नामंजूर होणं नेमकं यामध्ये काय मला असं वाटतं की बहुमताचा आकडा जरी असेल तरी अशा प्रकारचे विधेयक मंजूर होत असताना 2/3 मेजॉरिटी लागते आणि ती मेजॉरिटी आपल्याकडे नव्हती, कारण 272ला जरी पंतप्रधान बसत असतील तरी 352 हा आकडा आपल्याला 2/3चा पाहिजे होता आणि 54 मतांनी कुठेतरी आपण हे विधेयक आपलं नामंजूर झालेलं आहे. तर मला असं वाटतं विरोधकांनी त्यावेळी जर आपल्याला मदत केली असती तर आज महिलांसाठी हा मार्ग मोकळा झाला असता. 2023 मध्ये विधेयक आलं होतं, पण अशा प्रकारचं हे विधेयक आज जे संसदेत आणलं होतं त्याच्यानुसार हे जे सगळे मला जसं सांगितलं की मी संसदेत असेल विधानसभेमध्ये असेल महिलांना आरक्षण मिळालं असतं की आतापर्यंत 2-4 मोजक्याच जागेवर महिलांना आरक्षण सीट दिल्या जात होत्या, पण 33% आरक्षणामुळे आपल्याला महिलांना खूप फायदा झाला असता आणि तळागाळातली महिला जी आज चूल मूल घर सांभाळते ती कुठेतरी विधानसभेमध्ये किंवा संसदेत बसण्याचा तिचा मार्ग मोकळा झाला असता, पण आज ते विरोधकांमुळे थांबलेलं आहे. आमदारांप्रमाणे ठाणे पालिकेतील नगरसेवकांना हवं आहे निवृत्ती वेतन.
आमदारांप्रमाणे ठाणे महापालिकेतील नगरसेवकांनाही पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी केली आहे. नगरसेवक पदावर कार्यरत असताना त्यांनी निश्चित पगार किंवा निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता उपलब्ध नसल्यानं त्यांना पेन्शन योजना लागू करणं आवश्यक असल्याचं मीनाक्षी शिंदे यांचं म्हणणं आहे. या संदर्भात धोरण निश्चित करताना किमान नगरसेवक पदाची 2 वर्ष पूर्ण केलेल्या नगरसेवकांना ही योजना लागू करावी अशी मागणी त्यांनी महापौर शर्मिला पिंपळकर यांच्याकडे केली आहे. आमदारांप्रमाणे नगरसेवकांना पेन्शन योजना लागू करावी यासाठी नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी 2017 मध्ये देखील तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन या संदर्भात मागणी केली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्याकडून या महत्त्वाच्या विषयावर प्रस्तावाची सूचना देण्यात आली आहे. महापौरांना दिलेल्या पत्रामध्ये शिंदे यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे महापौरांचं लक्ष वेधलंय. ठाणे महापालिकेतील लोकप्रतिनिधी प्रभागातील विविध विकास कामांसाठी, नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी तसंच सामाजिक सेवेसाठी सातत्यानं प्रयत्नशील असतात. त्यांच्या या कार्याची पोचपावती म्हणून काही लोकप्रतिनिधी सलग 2दा अथवा 3दा निवडून आलेत. तसंच ही निवड निश्चित नागरिकांच्या विश्वासात पात्र ठरून नागरिकांनी निवडून दिलं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष अनेक कामांचा, समस्यांचा निपटारा करण्यासाठी सामाजिक योगदान द्यावं लागतं. अनेक वेळा नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी योगदान देत असतात. त्यामुळे प्रभागातील समस्यांचं निराकरण, नागरिकांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी लोकप्रतिनिधींना सामाजिक बांधिलकी जाणीव असणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रभागातील विविध विकास कामं, नागरिकांच्या काही समस्या यांचं निराकरण करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. परंतु त्याकरिता त्यांना स्वतःचा वेळ आणि खर्च करून कामाची पूर्तता करावी लागत असल्याचं मीनाक्षी शिंदे यांनी सांगितलं. बरेचसे नगरसेवक आहेत आणि एक टर्म निवडून येतोय, कोण 2 टर्म येते, 4-4, 5-5 वेळा निवडून येतात आणि समाजाच्या बद्दल ज्या नगरसेवकांची बांधिलकी आणि जे प्रभागात चांगल्या प्रकारे आपलं काम करतात, तर माझी मागणी अशी होती की खासदार जर एकदा निवडून आला तरी त्याला पेन्शन लागू होते, आमदार देखील एकदा निवडून आला तरी त्याला पेन्शन लागू होते. असं जर होत असेल तर मला असं वाटतं की ग्राउंड लेवलला काम करणारा हा नगरसेवक असतो आणि त्याच्यामुळे नगरसेवकांवर का अन्याय, नगरसेवकांना देखील अशा प्रकारे पेन्शन देण्यात यावी अशी माझी मागणी आहे.